किनगाव जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या निमित्तानं आज या ठाकरे नगर वस्तीमधील प्रचारादरम्यान उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष साठेदादा, पंडितांना, पुन्हा दशरथ मामा, संतोष पेरकर, दादा, आमच्या बालपणी ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं होताना पाहिले, गोविंद मामा, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच आमच्या तरुण मित्रांनी फार जोशामध्ये ऋषीनी आणि विशालनी अतिशय तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात असलेल्या भावना व्यक्त करण्याचं धाडस त्या दोघांनी आज पहिल्यांदाच केलेलं मी पाहिलं. मला अतिशय आनंद वाटला आणि भविष्यात निश्चित हे दोघे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठाकरे नगर आणि किनगाव भागात काम करतील हा विश्वास सुद्धा मला विचाराने ऋषी तुमच्या तरुण पिढीत दिसतो. खरं पाहिलं तर ठाकरे नगर हे जेव्हा नाव मनामध्ये येतं, मला आठवतं तेव्हा 1995-96चा काळ होता. दशरथ मामा, ठाकरे नगरच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना कदाचित आज माहित असेल किंवा नसेल, मला माहिती नाही. मला आठवतंय त्यावेळेस सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा नावाचे राज्याचे मंत्री होते. त्यांच्या हस्ते दादांनी या वस्तीचं उद्घाटन केलं. मला आठवण आहे त्या गोष्टी. जेव्हा मी तुमच्यासारखाच लहान होतो त्यावेळेस सभेमध्ये, आणि ती सभा मी जवळून पाहिली. माझं घर काँग्रेस विचाराचं जरी असलं, माझं कुटुंब काँग्रेसचा वारसा जरी जोपासणारा असलं, तरी माझं घर मधुकर दादांच्या विचारांच्या वारसाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणारं होतं. म्हणूनच माझं भाग्य आहे की आज आमच्या आदरणीय काकू या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या सोबत या ठिकाणी कार्यरत आहेत. आनंदाने अभिमान वाटतो की या ठिकाणी काकूंची उमेदवारी आल्यानंतर खूप लोकांना प्रश्न पडला की काकू अचानक उमेदवार कशा काय झाल्या. कदाचित ठाकरे नगरच्या सगळ्या महिला बांधवांना, पुरुषांना, मतदारांना मी सांगू इच्छितो, कदाचित तुमची काही राहिलेली जी कामं असतील, मग त्या ठिकाणी आजही रस्ते नाही आहेत, लाईटचा अभाव आहे, नाल्यांचा अभाव आहे, शिक्षणाचा तर 100% अभाव आहेच. या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी कदाचित दादांनीच काकूंना मनात सांगितलेलं असावं की माझं राहिलेलं स्वप्न तू पूर्ण करायला तयार हो आणि सज्ज हो. आणि मला फार कुतूहल एका गोष्टीचं वाटतं की ज्या वयात काकूंनी आता निवांत राहायला पाहिजे, त्या वयात काकू आजही म्हणतात की नाही, मला सुद्धा काम या लोकांसाठी करायचं आहे. पंडितांना ही गोष्ट साधी आणि सोपी नाही. ते कुठं तर विचाराचं बाळकडू दादांसोबत असताना त्यांच्या मनामध्ये रुजलेलं असावं आणि उर्वरित दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. आमच्या सगळ्या तरुण पिढींनी काकूंसाठी रात्रंदिवस मेहनत करत असताना या किनगावमध्ये गल्लोगल्ली आणि प्रत्येक नगरात करण्यासाठी त्या ठिकाणी सर्वजण उपलब्ध राहिले. जेव्हा काकू कुठल्या नगरात जातील तेव्हा त्या नगरवासियांना आनंद आणि अभिमान खूप मोठ्या प्रमाणात वाटतोय. आणि मला खात्री आहे काकू आपला विजय होणारच आहे, याबद्दल दुमतच नाहीये. पण मला किती मतांनी किनगावकर आणि आजूबाजूचे वाड्या खेड्या सगळे दादांच्या विचाराला आणि दादांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देणार आहेत, याचं मतदान म्हणजे तो मताचा आकडा असणार आहे. कारण तो मताचा आकडा फार वेगळा आणि जादुई आकडा असणार आहे. मला खात्री आहे पुढच्या उमेदवाराला 1000 सुद्धा मतं मिळतील की नाही अशी मला सध्या मनामध्ये खात्री वाटते. तर काकूला एवढं मतदान आणि एवढा लोकांचा पाठिंबा जर पाहिला तर खरोखरच
एक चांगल्या विचाराचा वारसा अजूनही किनगावमध्ये लोकांच्या मनामनामध्ये आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या 7 तारखेला त्या गोष्टीचं एक व्यापक स्वरूप आपल्याला मतदानाच्या माध्यमातून दिसेल. आता आमच्या विशालनी सांगितलं की पुढचे उमेदवार काय करणार आहेत मला माहिती नाही, पण निश्चितपणानं सांगतो किनगावचा दवाखाना असेल, किनगावची शाळा असेल, किनगावचं बस स्टँड असेल, किनगावचं भगवान विद्यालयाची जागा असेल, किनगावची जनावरांच्या दवाखान्यात जागा असेल, अशा कित्येक जागांचा जर तुम्ही हिशोब केला मित्रांनो तर या जागेची किंमत होते 450 कोटी रुपये. कशाला म्हणतात 450 कोटी रुपये? काय किंमत आहे? अहो एवढी संपत्ती ज्या गावासाठी दान केलेली व्यक्ती जर तुमच्या समोर उमेदवार असेल तर तुम्हाला विरोधकाकडे पाहण्याची आवश्यकताच नाही असं मला वाटतं. कोण विरोधक आहे, कोण पक्ष आहे, तुम्ही सोडून द्या. कारण ही निवडणूक त्यागाचा आणि विकासाचा वारसा जोपासणाऱ्या एका कुटुंबातून आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मधुकर दादा सारखा एक त्या काळचा एक समाजसेवेचा जो वारसा होता हा कदाचित महाराष्ट्रात एकमेव व्यक्ती होऊन गेला ते आमचे आदरणीय दादा की ज्यांनी ठाकरे नगर आज 161 कुटुंबांना काकू तुम्ही म्हणता तसं स्लॅबची घरं दिली. नंतरच्या काळामध्ये थोडं दादांच्या आजारपणामुळे थोडासा व्यत्यय आला, पण काही लोकांनी चुकीच्या दिशेने घेऊन गेलं किनगाव. आता ते किनगाव परत सुधारित आणि चांगल्या रस्त्यावर आणण्याचं धाडस काकूंनी दाखवले. त्यामुळे माझं या गावातील जनतेला, मतदारसंघातील जनतेला एक आव्हान असणार आहे, तुम्ही काळजी करू नका, पूर्वी काय झालं याची चिंताही करू नका, पण भविष्य तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाने सामाजिक एकता जोपासणारा असेल असं नेतृत्व यापुढे आपल्याला या पुढच्या पिढीला द्यायचं आहे. या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात आपण ज्यावेळेस काकूंना पाठिंबा देतोय हा पाठिंबा म्हणजे भविष्याचा आपला विकासाचा जो मार्ग असणार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मजबूत असला पाहिजे. यासाठी काकूंचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी जोपासायचं आहे. सगळ्यांनी आता काही मित्रांनी व्यक्त केलं की आम्हाला काही पाहिजे नाही. मित्रांनो काकूला आता तर पाहिजेच नाही आणि गेल्या 25-30 वर्षापूर्वी सुद्धा काकूंना पाहिजे नव्हतं आणि ज्या स्वतःच्या पतीने एवढे समाजासाठी दान केलं तेव्हा एक स्त्री, एक महिला, एक स्वतःची पत्नी म्हणून त्या काकूनी शब्द सुद्धा काढला नाही. आज दादांचा वारसदार या ठिकाणी उभा आहे, सोबत बसलेला आहे. आजही त्यांच्या मनात ही थोडीशी संशय सुद्धा येत नाही की माझ्या दादांनी एवढं जे केलं, माझ्या वडिलांनी जे केलं ते कदाचित चुकीचंही नव्हतं. म्हणजे अतिशय मोठ्या मनानं समाजासाठी दान करणार आणि कार्यरत राहणारे कुटुंब आहे. आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मी जेव्हा राज्यभर फिरतो मी तेव्हा प्रत्येक ठिकाणी विचारत असतो दशरथ मामा की 25-30 वर्षापूर्वी घरकुल हे पण तुम्हाला आणून देऊन कुठलाही हप्त्याला पैसे न देता काढलेलं, कुठल्याही बिलाला पैसे न घेतलेलं एवढा मोठा दानशूर माणूस आपल्यातून होऊन गेला. किंबहुना असं पुन्हा होणे नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून अशा व्यक्तीच्या वारसदारांना आपण सोडणार का याचं चिंतन आपण केलं पाहिजे. या निवडणुका होतील आणि जातील, दर 5 वर्षाला येतील आणि जातील. पूर्वी 5-10 वर्ष 15 वर्ष तुम्ही पाहिलंय पूर्वीच्या ज्यांना तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी संधी दिली आहे त्या लोकांनी तुमचं काय केलंय. माझा प्रश्न एकच आहे की तुम्ही ज्यांना 15-20 वर्ष संधी दिली त्यांनी काय केलं आणि किती केलं जाहीरपणानं किनगावच्या व्यासपीठावर यावं, विकासाच्या कल्पनेवर त्यांनी बोलावं, विकासाच्या कृतीवर बोलावं. आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. दुष्काळ असलेल्या भागामध्ये पडलेला गोविंद मामा इथं साक्षीदार आहेत. आम्ही त्या ठिकाणी चारा छावणीच्या माध्यमातून या भागातल्या हजारो जनावरांना जोपासण्याचं काम केलं. या ठिकाणी राष्ट्रीय कृत बँक राहिलेली होती. दादांनी त्यावेळेस मला वाटतं स्टेट बँक ऑफ हैदराबाद, सुधीर तुम्हाला माहित नसेल कदाचित, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन्ही जनरल मॅनेजरची दादांनी भेट घेतली होती. ती दादांनी मला माझ्या भेटी दरम्यान सांगितलेली होती. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ती गोष्ट पुढे घेऊन गेलो. सुदैवानं सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा देशाचा अध्यक्ष आमचा मित्र निघाला आणि आम्हाला त्या ठिकाणी ती बँक आणण्याचं आमचं दादाचं राहिलेलं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. दादांची फार इच्छा होती माझं गाव मोठं झालं पाहिजे, माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे, माझं गाव मुंबई पुण्यासारखं सुधारित झालं पाहिजे. म्हणूनच तर दादांनी एवढं
मोठा त्याग केला. आज त्यांच्या संपत्तीची किंमत करताना मला दुसरी शहरं आठवतात. शेजारचं धर्मापुरी घ्या, शेजारचं कुठलंही गाव घ्या, ते गाव विकसित झाले नाहीत. पण आज किनगाव सारखं गाव अतिशय मोठं आणि व्यापक झालं. या ठिकाणी रस्ते, नाली, पाणी, वीज याची प्रचंड कमतरता आहे. त्याचं मुख्य कारण आहे की तुम्ही जे 15-20 वर्षाचे लोकप्रतिनिधी निवडले ते अत्यंत चुकीचे निघाले. दशरथ मामा पेंटर ते जर चांगले असते तर तुमच्या ठाकरे नगर मध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं रस्ते, नाली सर्व काही तुम्हाला उपलब्ध झालेलं असतं. तर त्यांनी काय विचार केला, 500-1000 रुपये दिले, काही थोडेसे साधने दिले की 5 वर्ष यांच्याकडे जायची गरज नाही. हा जो त्यांच्या मनातला जो कृतघ्नपणा होता आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या या गावाविषयी, तो आता कुठेतरी दूर करण्याची वेळ आलेली आहे. किनगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही एकदा विचार केला पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. कारण या भागामध्ये बदल झाल्याशिवाय हा भाग सुधारणार नाही. ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेख झालेली आहे. कारण तुम्हाला गृहीत धरून ज्यांनी 10-15-20 वर्ष जगले, कदाचित दशरथराव तुमच्या ठाकरे नगर मध्ये किती वेळ झाले मला माहिती नाही, पण ते येणारही नाही. कारण त्यांची जी आस्था आहे, त्यांची जी भावना आहे, त्यांचा जो जिव्हाळा आहे हा ठाकरे नगरशी नाही किंवा ह्या किनगावच्या लोकांशी नाही. त्यांचा फक्त पैसे कमवणं आणि निवडणुकीच्या माध्यमातून पैशाचं व्यापक धोरण दाखवणं, लोकांना दिसताना गाड्या, घोडे सगळं दाखवणं आणि पुन्हा एकदा भुरळ पडणं हा त्यांचा धंदा झालेला आहे. हा धंदा कुठेतरी आपल्या जीवावर झालेला आहे, हे तुम्ही विसरू नका. आणि त्यांना येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बाबांनो, आम्ही तुमचं खूप सहन केलंय, तुमच्या विचारांना भुरळ पडली आमच्या मनामध्ये आणि आम्ही फसलो. त्यामुळे आमच्या 2 पिढ्या बर्बाद झाल्या. आता आम्ही पुढची पिढी बर्बाद होऊ देणार नाही. म्हणून यावेळेस आम्ही काकूंच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही हाताचा पंजा या दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला प्रचंड मतदान करून आम्ही त्यांना निवडून देणार आहोत. शेवटी ही निवडणूक तुमचा लोकप्रतिनिधी आणि तुमचा विकास करणाऱ्या प्रतिनिधी निवडण्यासाठी आहे. मग आपला प्रतिनिधी कसा असावा तर मला सांगा, तुम्ही ज्यांच्या मनामध्ये, रक्तामध्ये मधुकर दादांचा विचाराचा वारसा जर असेल तर त्यांना तुम्ही दूर करणार का? आताच माझी पत्नी म्हणाली की माझं काकूंचं काहीतरी भाग्य असेल, पण कदाचित माझ्या पत्नीला हे माहीत नसावं की दादांचं मूळ आणि माझ्या सासूरवाडीचं मूळ एकच आहे. ते तिला माहिती नसावं कदाचित. आणि मी नशीबवान आहे की मी सुद्धा मुंडेंचा सासरा आहे, काय जावाई आहे. त्यामुळं चिखली आणि किनगाव हे माझ्यासाठी आता अतिशय भावनिक कौटुंबिक वारसा त्या ठिकाणी मला लाभलेला आहे. आणि माझं घर तर या दशरथ मामाने बांधलेलं आहे. माझ्या घराला पेंटिंग ह्या संतोष पेंटरने दिलेला आहे. त्याच्यामुळं बालपणापासून या दादांनी सगळ्यांनी आम्हाला पाहिलेलं होईल मामा, तुम्ही सुद्धा. त्यामुळं ठाकरे नगर मध्ये जरी मी कमी आलो असलो तर ठाकरे नगर मध्ये राहणारे जे कुटुंब आहेत यांच्या मनामध्ये आणि यांच्या सगळ्या कुटुंबामध्ये माझा आणि माझ्या वडिलांचा सहवास राहिलेला आहे. मेडिकलच्या माध्यमातून आबांनी ज्या लोकांना सेवा आणि संधी दिली ते सगळे लोक या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ठाकरे नगर वासियांची सेवा करण्याची संधी 100% मिळणार आहे. आणि तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावं एवढे या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.